गुरुनाथ पाटील. षटकातील पाचवा चेंडू आणि सरळ जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल बाद होत आहे ते म्हणजे फलंदाज गुरुनाथ पाटील. पहिल्या चेंडूवरती त्यांनी आपली विकेट गमावली आहे आणि चांगलं षटक म्हणता येईल. शेवट षटक हाणामारी षटकामध्ये कुठंतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेलं आहे टीम सांडपाडा यांना. गोलंदाज आहेत ते म्हणजे लक्ष्मणने चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळले आणि त्याचं बघायला गेलं तर एक रन आउट आणि एक झेलबाद विकेट त्यांनी या ओव्हरमध्ये घेतलेली आहे. आता फलंदाजासाठी म्हणजे आलेले आहेत ते म्हणजे मंगेश पाटील, मंगेश म्हात्रे. आता षटकातील आणि आपल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. बघूया मंगेश म्हात्रे या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवत आहेत. कृपया वैभव म्हात्रे यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. वैभव म्हात्रे बोनकोडे गावातील ज्येष्ठ नागरिक. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा आल्यात पंच. 3 धावा. तर या 3 धावसंख्येनंतर टोटल धावसंख्या होती ती म्हणजे 53. परंतु त्यांच्या पॅनल्टीच्या 2 धावा मायनस करून धावसंख्या होती ती म्हणजे टोटल 51. आणि वाशी 40+ या टीमच्या समोर आव्हान ठेवलेले आहे ते म्हणजे 52 धावांचे. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली टीम सांडपाडा यांनी आणि एक चांगला फायटिंग स्कोर म्हणावा लागेल आपल्या टीमसाठी उभारलेला आहे तो म्हणजे 51. यानंतर जी होणारी मॅच आहे मापे 40+ वर्सेस ह्या वाशी आणि सांडपाडामधील विनर जो असेल त्यांच्यासोबत मापे टीमची मॅच होईल. तरी मापे टीमला विनंती आहे आपण कुठेही जाऊ नका. वनमंत्री चषक 2025 एक जबरदस्त आयोजन तुम्ही पाहताय. 3 दिवस. काल पहिल्या दिवशी नेरुळ संघाने चांगल्या पद्धतीने खेळ करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस लाजवाब आयोजन म्हणता येईल. ग्रामस्थ मंडळ आणि 40+ बोनकोडे टीम यांच्या माध्यमातून
आजचा दुसरा सामना सानपाडा वर्सेस वाशी. वाशीगाव या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून सानपाडा टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून 51 धावा आणि 52 धावांचे टार्गेट ठेवलेले आहे, ते म्हणजे टीम वाशीगाव यांच्या समोर. आता मात्र फलंदाजीसाठी वाशीगाव टीम कडून आले ते म्हणजे अनिल आणि शरद. गोलंदाज आहे तो म्हणजे दत्तात्रय. स्ट्रायकिंग एंडला आहे ते म्हणजे अनिल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे ते म्हणजे शरद. 52 धावांचं टार्गेट घेऊन टीम वाशी बघूया आपल्या आव्हानाला किती षटकामध्ये पार करतायत की सानपाडा टीम चांगली गोलंदाजी करून त्यांना आव्हानापासून रोखतायत हे पाहावं लागेल. अनिल आणि शरद. दत्तात्रय 52 धावाच्या धावसंख्येपासून रोखायचं असेल तर दत्तात्रय यांना आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु तेवढाच चांगला फटका मारलेला आहे तो म्हणजे फलंदाज अनिल. एक तगडा बॅट्समन आणि तगडा फटका त्यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि हा येतोय पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा षटकार. लाजवाब फटका होता अनिल यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. या षटकारानंतर संघाची आणि वैयक्तिक आपली धावसंख्या उभारलेली 6. अनिल यांचं खातं खोलतंय षटकारानंतर. कुठेतरी विचार करायला भाग पाडले ते म्हणजे गोलंदाज दत्तात्रय याला. अनिल यांनी पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. एक चांगला फटका होता, असा फटका होता की जसं काय मी पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलेलो आहे. षटकातील पुढचा चेंडू दत्तात्रय यांचा पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण थोडा यॉर्कर पद्धतीचा चेंडू असल्यामुळे बॅटची एज घेऊन लेग साईडच्या दिशेने एक धाव येत्या. या एक धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 7. चांगला कमबॅक मिळाला गोलंदाज दत्तात्रय याला, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या चेंडूवरती एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला. पुन्हा एकदा चेंडू दत्तात्रय यांचा आणि शरद स्ट्रायकिंग एवढी. शरद यांना काहीसा समजलं नाही आणि हा डॉट पद्धतीचा चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 7. षटकातील पुढील चेंडू दत्तात्रय यांचा सामना करेल ते म्हणजे शरद. शरद यांनी एक हळुवारपणे टोलवला आणि एक सिंगल धाव येते. पुन्हा एकदा थ्रो मारलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षणाचे चालाक क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि एकच धावसंख्या ती एक धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 8. पुन्हा एकदा अनिल स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. असे फलंदाज, एक जबरदस्त फलंदाज दत्तात्रय यांचा पुढचा चेंडू आणि पुढे येऊन पुन्हा सरसावलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. काय फटका म्हणावा लागेल अनिल यांचा, कारण पहिल्या चेंडूवरती षटका मारला तर नंतर एक धाव घेतली. त्यानंतर शरद यांनी एक डॉट काढला, परत एक धाव काढली आणि पुन्हा स्ट्रायकिंगला येऊन परत एकदा पुन्हा एक चांगला फटका मारला तो म्हणजे अनिल या बॅट्समनने. या 4 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 12. जशी सुरुवात टीम सानपाडा यांनी केली होती तशी सुरुवात टीम वाशीकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला हे आव्हान जर पार करायचं असेल तर सुरुवात आपली चांगली व्हायलाच पाहिजे आणि त्या विचाराने हे 2 फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. पुन्हा एकदा हा फटका मारलेला आहे, परंतु सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक धावसंख्या मिळते. या एक धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 13. अनिल यांची आपल्याला चांगली फलंदाजी बघायला मिळते. या शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली. संघाचं पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 13. अनिल यांनी हळूवारपणे आपल्या
शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला धावसंख्या खूप मोठे आव्हान समोरील संघाने ठेवलेले आहे. ते आपल्याला पार करायचे असेल तर फलंदाजी आपल्याला चांगली करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आलेले आहे ते म्हणजे मंगेश म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या येते ती म्हणजे 13, पण आता मंगेश म्हात्रे यांना कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण जर असं जर 13च्या धावसंख्येच्या सरासरीने जर वाशी टीमने जर धावा काढल्या तर कुठेतरी 4 षटकामध्येच हा सामना संपुष्टात येईल. त्या फटकेबाजीपासून रोखायचं असेल तर मंगेश यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पहिला चेंडू मंगेश, पुन्हा एकदा अनिल यांनी पुढे येऊन सरसावून मारलेला आहे आणि कुठंतरी क्षेत्ररक्षकाशी चुकी, एक जबरदस्त फलंदाज आणि जीवदान मिळालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक चुकीमुळं या 3 धावा पळून काढलेल्या, त्यामध्ये गोलंदाज फलंदाज अनिल यांनी मंगेशांचा चांगल्या चेंडूवरती समाचार घेतला होता, पण क्षेत्ररक्षक यांच्या हातातून चुकी झाली आणि एक साधा सोपा झेल, एक चांगला फलंदाज अनिल यांचा झेल सुटला. आता बघूया अनिल जीवदानाचा किती फायदा उचलतोय. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला शरद यांनी लेगसाठी हळुवारपणे फिरवला आणि एकच धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावसंख्येनंतर धावसंख्या ती म्हणजे 17. चांगली सुरुवात आहे टीम वाशी. पुढचा चेंडू चांगला फटका म्हणावा लागेल. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल अनिल आणि शरद यांचं. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, लगेच फलंदाज यांनी दुसरी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 19. जशा धावा अनिल यांच्या बॅटमधून तशाच धावा आता सिंगल डबल का असेना पण धावा कंटिन्यू येतात ते म्हणजे शरद यांच्या बॅटमधून. आणि या धावसंख्येमध्ये कुठंतरी आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला 2 फलंदाज बघायला मिळत आहेत. मंगेश यांना थोडासा विचार करावा लागेल की कोणत्या पद्धतीची गोलंदाजी केली जाईल आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल ते म्हणजे बॅट्समन यांना. आणि हा अतिशय उत्कृष्ट चेंडू, डॉट डिलिव्हरी येते, जबरदस्त चेंडू म्हणावा लागेल. चांगला कमबॅक मिळाला मंगेश यांना. शरद यांना काहीसा समजला नाही, ऑफस्टाईलच्या बाहेर चेंडू असल्यामुळे तो डॉट पद्धतीचा चेंडू आलेला आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन सरसावून उत्तुंग असा मारलेला फटका आणि हा षटकार. ज्या पद्धतीने अनिल याने षटकार मारला होता त्या पद्धतीने शरद यांच्या बॅटमधून सुद्धा एक उत्तुंग असा त्यांच्या वैयक्तिक पहिला षटकार येतोय. आणि या षटकारानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 25. या अगोदरचा चेंडू बघायला गेलं तर मंगेश यांचं वर्चस्व राहिलं, परंतु तदनंतर त्याच्या पुढच्या चेंडूवर स्टेप आउटून एक जबरदस्त फटका मारला तो म्हणजे शरद यांनी आणि सरळ जातोय तो षटकार. काय जबरदस्त फटका मारलेला होता. आता मात्र थोडंसं विचार करावा लागेल ते म्हणजे कर्णधार गोलंदाजी कुठंतरी कमी पडायला लागली ती म्हणजे टीम सानपाडा यांची. कारण जर एक चांगलं आव्हान ठेवलं असताना सुद्धा त्यांच्या गोलंदाजीवरती खूप साऱ्या धावा लुटल्या जाते ते म्हणजे फलंदाज वाशी टीमचे फलंदाज यांच्याकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागून वरती चेंडू आणि किपरच्या हातामध्ये सरळ जातो तो झेल आणि झेलबाद होऊन परत आहेत ते म्हणजे फलंदाज शरद. एक चांगली फलंदाजी केली त्यांनी, आपल्या संघाला चांगला स्टार्ट मिळवून दिला, चांगली सुरुवात करून दिली आणि झेलबाद होऊन ते परत आहेत. आता यानंतर नवीन बॅट्समन येतो तो म्हणजे मुकेश. आता मुकेश यांना सुद्धा कुठेतरी आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. धावसंख्या होते ती म्हणजे 25. 1 बाद 25. काही वेळापूर्वी आगमन झालं या
आमच्या इथे कोपरी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक प्रतिष्ठित नागरिक उत्तमजी भोईर यांचं त्यांचं इथे या वनमंत्री चषक 2025मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आमचे बोनकोडे 40 प्लसचे दोन्ही खेळाडू साईनाथजी नाईक यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतो. इथे उत्तमजी भोईर यांचं शाल देऊन इथे स्वागत केलं जाते. तसेच 25-25 धाव संख्या 25. बोनकोडे संघाचे माजी खेळाडू आणि एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं देखील इथे शाल देऊन स्वागत केलं जाते. धन्यवाद. वळतो मी कॉम्बॉक्समध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 25. आता 3 ओव्हरमध्ये धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 27. तिसऱ्या चेंडूतील पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि ऑफसाईडच्या दिशेने टोलवला. चांगलं क्षेत्ररक्षक लागेल. त्यानंतर 2 धावा पळून काढले. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 27. हॅलो 2 धावसंख्या होती ती म्हणजे 27. आता मात्र बॉलर मिलिंद म्हात्रे पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि बॅटची एज लागून जाते ती म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. एक धावसंख्या होती ती म्हणजे 28. आता मात्र समीकरण बघावं लागेल. समीकरण आहे ते म्हणजे सोळा चेंडू 24 धावांची गरज आहे. ती म्हणजे टीम वाशी 40 प्लस या टीमला. मंगेश यांना पुढचा चेंडू मिलिंद आहे का मिलिंद यांचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला आहेत ते म्हणजे अनिल ज्यांच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार आलेला होता. असे अनिल स्ट्रायकिंग एंडला आहेत. बघूया मिलिंद काय करतायत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चांगला चेंडू म्हणावा लागेल. थोडासा बाउन्स पद्धतीचा चेंडू होता पण थोडं हळूवारपणे ढकलून या चेंडूवरती 2 धावा काढल्या ते म्हणजे फलंदाज अनिल. या 2 धावसंख्या होती ती म्हणजे 30. आता मात्र 22 धावांची गरज आहे ती म्हणजे 15 बॉल 22 धावा. पुन्हा एकदा चेंडू पुढे येऊन सरसावलेला आणि सरळ जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये परंतु तिथे मोठी गोडचूक केलेली आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षक यांनी. कारण अनिल याची फलंदाजी बघता अनिलला या क्षेत्ररक्षकाने 2 जीवदान मिळालेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. कारण कॅचेस जर तुम्ही पकडल्या अनिलची जर कॅच पकडली तर तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकता. पण तसं काय बघायला मिळत नाही आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून. कारण त्यांनी 2 कॅचेस सोडले ते म्हणजे एक घातक फलंदाज अनिल याच्या 2 कॅचेस सोडलेले आहेत. पुढील फलंदाज आहे तो म्हणजे मुकेश एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. चांगल्या पद्धतीने लेग साईडला खेळून काढला आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. मला वाटतंय कुठंतरी याची नक्कीच पश्चाताप होऊन जाईल या क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमला. कारण आतापर्यंत त्यांनी 3 झेल सोडलेले आहेत. जर ते 3 झेल पकडले असते तर कुठंतरी मॅचचा रिझल्ट खूप वेगळा लागला असता. अजूनही कमबॅक करण्याची करावं लागेल टीम सांडपाड्यांना. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मुकेश यांच्या बॅटमधून. 1 धाव काढली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल अनिल आणि मुकेश यांचं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 35. आता 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे टीम वाशी 40 प्लस या टीमला.
आता चौथ्या षटक घेऊन येत आहे ते म्हणजे गोलंदाज हॅलो नितीन धन्यवाद. एक वास्कर. मिनिट. आमच्या इथे आगमन होत आहे आमच्या नवी मुंबईचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि नवी मुंबई 40+ तसेच क्रिकेट क्षेत्रातील एक मराठी हिंदी इंग्लिश मधील एक उत्कृष्ट समालोचक प्रभाकरजी पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही या वनमंत्री चषक 2025 मध्ये आज मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चौथं षटक घेऊन येत आहे नितीन वास्कर. आता मात्र 12 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे ती म्हणजे वाशी या टीमला. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटकावलेला आहे. हॅलो. बघूया काय किती. इथे शाल देऊन सन्मान केला जातोय प्रभाकरजी पाटील यांचा. तसेच मनोज कोटकर आपले बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट खेळाडू मनोजजी गोटकर यांचं इथे आगमन होते. त्यांचं देखील इथे या वनमंत्री चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. कॉम्बॉक्समध्ये पहिले चेंडू होते चौकार आल्यानंतर आता धावसंख्या होती ती म्हणजे 39. खूप चांगल्या पद्धतीने खेळून अनिलला जीवदान देऊन आता मला वाटतं टीम 40+ शानपाडा टीम पछतावत असेल, कारण त्यांच्या बॅटमधून जर बघते धावा जबरदस्त धावसंख्या येते, कारण त्यांनी 1 षटकार आणि 2 चौकार लगावलेत आतापर्यंत. धावसंख्या होती ती म्हणजे 40. आता मात्र 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे टीम वाशी 40+ या टीमला. षटकातील आपल्या पुढचा चेंडू स्ट्रायकिंग ते म्हणजे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मुकेश. चांगल्या पद्धतीचा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू. मुकेश सुद्धा यांनी आपल्या पार्टनर अनिलला चांगली साथ दिलेली आहे डबल धावा काढून, आणि पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गोलंदाज नितीन वास्कर यांनी. पुढचा चेंडू, त्याचा चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीचा फटका होता आणि कुठंतरी क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि त्यांच्या डोक्यावर 1 बाउन्स होऊन सरळ चेंडू सीमा बाहेर चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 45. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 7 बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना हा चेंडू येतोय खराब असं लाईन म्हणावी लागेल गोलंदाज नितीन वास्कर यांची. आता मात्र थोडंसं समीकरण मध्ये बदल होतोय. 7 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू नितीन वास्कर आणि चांगल्या पद्धतीचा टोलोला पण सरळ येतोय तो क्षेत्ररक्षक यांच्या हातामध्ये आणि झेलबाद होतात ते म्हणजे फलंदाज मुकेश. चांगली फलंदाजी केली मुकेश यांनी. 8 धावा काढले त्यांनी आपल्या वैयक्तिक 8 धावावरती ते झेलबाद होऊन पॅव्हिलियन मध्ये परतत आहेत. नितीन वास्कर यांनी चौकार याच्या अगोदर 5व्या चेंडूवरती चौकार त्यांना मारला, परंतु चांगला कमबॅक केला आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली ती म्हणजे मुकेश यांची. आता फलंदाजीसाठी येतो म्हणजे फलंदाज विजय पाटील. गोलंदाज आता शेवटच्या चेंडू, शेवटची ओव्हर आणि 6 बॉलमध्ये जी गरज असताना गोलंदाजासाठी येतोय तो म्हणजे गोलंदाज योगेश. टीम मापे कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे, तर यानंतर लगेचच टॉस केला जाईल यातला विनर.
तरी टीम मापे कर्णधार आपल्या कर्णधाराला स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा षटक 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना अनिल स्ट्रायकिंगला चांगल्या पद्धतीचा खेळून काढला. 1 धाव फेकी जरूर चांगली होती परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न असूनही नाही त्यांना काढता आली नाही धाव. आता मात्र 5 चेंडूवरती 5 धावा. बघूया काय होतंय. चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये सामना आलेला आहे तो म्हणजे सानपाडा आणि वाशी. वाशी टीमला जर मॅच जिंकायची असेल तर त्यांना एक मोठा फटका मारावा लागेल आणि टीम सानपाडा यांना जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना कुठंतरी त्यांना डॉट डिलिव्हरी किंवा विकेटवरती भर ठेवावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता तितक्या चांगल्या पद्धतीने ऑफसाईडला खेळून काढला आणि हा जातोय सरळ क्षेत्रकाच्या डोक्यावरून 1 बाउंड सीमारेषे बाहेर चौकार. अतिशय चांगला चेंडू फटकवलेला होता ऑफसाईडच्या दिशेने. फलंदाज विजयाने आल्या मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केले आणि आपल्या संघाला एक चांगल्या विजयाच्या जवळ नेऊन ठेवलेलं आहे. ते म्हणजे टीम वाशी या टीमला स्कोर लेवल झालेला आहे. आता मात्र 1 धावसंख्येची गरज आहे आणि ही विजयी धाव सुद्धा आलेली आहे ती म्हणजे फलंदाज विजयाच्या बॅटमधून. हॅलो दिलीप मडवी दादा यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हॅलो